नमस्कार विद्यार्थी मित्रो, गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापनाचे कार्य अभ्यासत असताना त्या कार्यामधील पहिलं कार्य नियोजन, त्याचा अर्थ व महत्त्व अभ्यासत होतो. नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य असल्याकारणाने व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून, व्यवसायाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजनाला अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. आणि हे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी काही विचारवंतांनी काही मुद्दे मांडलेले आहेत. कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ते 5 मुद्दे अभ्यासलेले होते. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण राहिलेला भाग अभ्यासणार आहोत. हा 6वा मुद्दा आहे, निर्णय घेण्यास मदत. व्यवसायाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवस्थापकाला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागत असतात. आणि असे निर्णय घेत असताना त्याच्यासमोर विविध पर्याय उपलब्ध असतात. व्यवसायाच्या अनेक समस्या निर्माण होतात. व्यवसायाची उद्दिष्ट साध्य करत असताना अनेक समस्या निर्माण होत असतात आणि या समस्यावर मात करायची असेल तर त्यासाठी योग्य वेळी योग्य तो निर्णय घ्यावा लागत असतो. आणि असा निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापकासमोर विविध पर्याय उपलब्ध असलेले आपल्याला दिसून येतात. मात्र या पर्यायांचा विचार करत असताना कोणत्या पर्यायाचा आपण वापर केला तर तो व्यवसाय संघटनेसाठी सकारात्मक होऊ शकेल, किंवा कोणत्या पर्यायांचा विचार केला तर तो व्यवसाय संघटनेसाठी नकारात्मक होऊ शकेल, याचा सारासार विचार व्यवस्थापकाला करावा लागतो. थोडक्यात काय, निर्णयांचा सकारात्मक लाभ काय होईल, सकारात्मक परिणाम काय होतील आणि नकारात्मक परिणाम काय होतील, याचा विचार व्यवस्थापनाला करावा लागत असतो. उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजनाची गरज आहे. नियोजन करत असताना ज्या समस्या येतील त्या समस्यांच्या सोडवण्यासाठी पर्यायांचा विचार करावा लागेल. आणि प्रत्येक पर्यायाचा विचार करत असताना सकारात्मक परिणाम काय होतील आणि नकारात्मक परिणाम काय होतील, याचा आढावा, याचा साकल्याने विचार व्यवस्थापनाला करावा लागतो. पहा, सध्याच्या महामारीमध्ये शासनाने घेतलेले निर्णय तुमच्या लक्षात आले असतील. पहिले 2 महिने पूर्ण लॉकडाऊन केलं, हळूहळू अनलॉक केलं. आता अनलॉक 1 जूनला केल्यानंतर आपल्याला असं निदर्शनाला आलं, पहिले 2 महिने पूर्ण लॉकडाऊन होतं. ग्रामीण भागामध्ये एकही पेशंट कोरोनाचा आढळून येत नव्हता. मात्र अनलॉक 1 निर्णय घेतला आणि निर्णय घेतलेला असताना सकारात्मक परिणाम काय झाले तर उद्योगधंदे सुरू झाले, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल याची प्रचिती शासनाला आली. मात्र नकारात्मक परिणाम काय झाला, आपल्या देशातील जनतेची कोरोनाविषयीची जागृती अपुरी असल्याकारणाने ग्रामीण भागामध्ये सुद्धा कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असलेला आपल्याला दिसून येतो. अर्थव्यवस्थेला चालना देणे, कोरोनावर मात करणे ही उद्दिष्ट ठेवून नियोजन केलेलं होतं अनलॉकचं. 1 तारखेला 1 जूनला घ्यायचं, पण या जून महिन्यामध्ये आणि जुलैच्या 15 तारखेपर्यंत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले. म्हणजेच काय, व्यवस्थापनाला समस्येवर निर्णय घेत असताना सकारात्मक बाबीचा पण विचार करावा लागतो आणि नकारात्मक बाबीचा पण विचार करावा लागतो. या कोविडच्या विषयीचा अनलॉकचा निर्णय घेतला, सकारात्मक बाब काय झाली, अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, बेरोजगारीचे प्रश्न सुटले. पण नकारात्मक परिणाम काय झाला, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागला. अशा वेळी अर्थव्यवस्था तर बंद करून चालणार नाही, सर्व व्यवसाय चालू केले पाहिजेत. मात्र जनजागृती करणं फार गरजेचं आहे आणि जनजागृतीवर सध्या जोर शासन देत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच निर्णय प्रक्रियेमध्ये सकारात्मक व नकारात्मक बाबींचा, परिणामांचा विचार करून व्यवस्थापनाला निर्णय घ्यावे लागतात. आणि असे निर्णय घेण्यासाठी नियोजन फार मदत करत असतं. शासनानं नियोजनच केलं, टप्प्याटप्प्यानंच विशिष्ट व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली. अनलॉक 1 मध्ये सर्वच व्यवसाय सुरू केलेले नाहीत, टप्प्याटप्प्यानं आणि परत नियोजन असं केलं, ज्या ठिकाणी कोविड
पेशंट सापडतील त्या ठिकाणचा भाग तेवढा सील करायचा, बाकी सर्व चालू ठेवायचं. म्हणजेच नियोजन केलं म्हणूनच हा निर्णय शासनाला घेता आला आणि या परिस्थितीवर मात करता आली. थोडक्यात नियोजनामुळे व्यवस्थापनाला निर्णय घेत असताना सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही बाबींचा साकल्याने विचार करता येतो आणि या दोन्ही बाबींचा साकल्याने विचार झाल्यानंतर सकारात्मक बाबी ज्या निर्णयामुळं सकारात्मक बाबी जास्त दिसतील त्या पद्धतीचा निर्णय घेतला जातो. असा निर्णय घेत असताना व्यवस्थापनाला तर्कशुद्ध निर्णय घ्यावे लागतात. जे विविध विकल्प जे पर्याय उपलब्ध आहेत या सर्व पर्यायांचा तर्कशुद्ध पद्धतीनं निर्णय घ्यावा लागतो आणि तर्कशुद्ध पद्धतीनं निर्णय घेण्यासाठी नियोजन फार महत्त्वाचं असतं. कारण का नियोजनामध्ये काय करायचं, कोणी करायचं, कसं करायचं, केव्हा करायचं या बाबी निश्चित केलेल्या असतात. त्यामुळं काय करायचं, कोणी करायचं, कसं करायचं, केव्हा करायचं हे माहीत असेल तर निर्णय घेणं सोपं जातं. पुढचा मुद्दा होता नियंत्रणासाठी मानके ठरवण्यास मदत. व्यवस्थापनाचं कार्य नियोजनाला सुरू होऊन नियंत्रणाला जाऊन संपतं. नियंत्रण महत्त्वाचंच आहे. मग नियंत्रण करत असताना कोणकोणत्या घटकांचा विचार करून त्या कृतीच्या पूर्ततेसाठी स्टँडर्ड काय असावं, एखादी कृती चांगली की वाईट हे ठरवण्यासाठी आपल्याजवळ तंत्र कोणती आहेत ही तंत्र नियोजनामध्ये आधी ठरवली जातात. मानक स्टँडर्ड तंत्र एखादी कृती योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवायचं कसं, तर हे ठरवण्यासाठी ही कृती योग्य आहे, ही कृती अयोग्य आहे हे नियोजनामध्ये स्पष्ट केलं पाहिजे. तरच त्या कृतीचं मूल्यमापन योग्य पद्धतीनं करता येतं. व्यवस्थापकाला प्रत्यक्षातील कार्य व ठरवलेली मानके प्रत्यक्षातील कार्य उदाहरणादाखल व्यवस्थापनानं ठरवलं या आर्थिक वर्षामध्ये व्यवसायामध्ये 1,00,000 वस्तूचं उत्पादन करायचं आहे. नियोजनामध्ये ठरलं की 1,00,000 वस्तूंचं उत्पादन करायचं आहे आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी असं दिसून आलं की 90,000 वस्तूंचं उत्पादन होतं आहे. 6 महिने झाले 50,000 वस्तूंचं उत्पादन झालं. वर्ष संपत आलं 40,000 राहिलेल्या 40,000 वस्तूंचं उत्पादन झालं. राहिलेल्या 10,000 वस्तूंचं उत्पादन होऊ शकलेलं नाही. आपलं स्टँडर्ड काय ठरलं होतं 1,00,000 वस्तूंचं उत्पादन करायचं. उत्पादन प्रत्यक्षात झालं 90,000 वस्तूंचं. याचाच अर्थ उत्पादन प्रक्रियेमधील कर्मचारी व यंत्रसामुग्रीवर व्यवस्थापकानं योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवलेलं नाही हे सिद्ध होतं. म्हणून नियोजनाच्या साह्यानं नियंत्रण कसं असावं हे ठरवता येतं. योग्य पद्धतीचं नियोजन असेल तरच नियंत्रण योग्य पद्धतीचं बनतं किंवा होतं. जर नियोजनच योग्य पद्धतीचं नसेल तर नियंत्रण योग्य पद्धतीनं होत नाही. पर्यायाने व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होत नाहीत. म्हणून नियोजनानुसार आपली कृती होते किंवा नाही हे नियंत्रणामध्ये आपल्याला समजून येतं आणि त्यामध्ये जर नियोजनानुसार व्यवसाय संघटनेची कृती होत नसेल, नियंत्रणाच्या टप्प्यामध्ये असं आढळून आलं नियोजनानुसार व्यवसाय संघटनेची कृती होत नाही आहे तर त्यासाठी का कृती होत नाही याची कारणे शोधता येतात आणि त्या कारणांना त्या कारणांच्यावर योग्य ती उपाययोजना करता येते. म्हणून नियंत्रणासाठी पाया म्हणून नियोजन आहे. नियंत्रण करायचं असेल आणि व्यवसायाची उद्दिष्ट कितपत साध्य झाली याची पडताळणी करायची असेल तर त्यासाठी नियोजन अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. पुढचा मुद्दा आहे सर्व कार्यात समन्वय. व्यवसाय संघटनेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवसायामध्ये विविध विभाग पाडले जातात आणि प्रत्येक विभागामध्ये व्यवसायाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध कार्यांचं वाटप केलं जातं. ही कार्ये परस्पराशी निगडीत असतात. व्यवसायातील प्रत्येक विभाग हा परस्परावर अवलंबून असलेला दिसून येतो. उदाहरणादाखल खरेदी विभागानं कच्च्या मालाची खरेदी पुरेशा प्रमाणात केली असेल तरच उत्पादन विभाग वस्तूचं उत्पादन करू शकतो. उत्पादन विभागानं पुरेशा प्रमाणात उत्पादन केलं तर विक्री विभाग वस्तूची विक्री करू शकतो किंवा जाहिरात विभागानं
परिणामकारक जाहिरात केली असेल तरच वस्तूला मागणी निर्माण होईल आणि मागणी निर्माण झाली तरच वस्तूची विक्री मोठ्या प्रमाणात होईल। याचा अर्थ व्यवसायाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण कामाची वाटणी करतो आणि या कामाची वाटणी करत असताना कार्याच्या स्वरूपानुसार वेगवेगळे विभाग पाडतो। मात्र प्रत्येक विभागाचं यश हे इतर विभागांच्या सहकार्यावर अवलंबून असतं आणि त्यामुळं किंवा इतर विभागांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतं। त्यामुळं व्यवसाय संघटनेच्या सर्व कार्यात समन्वय असणं गरजेचं आहे, सामंजस्य असलं गरजेचं आहे। प्रत्येक विभागातील माहितीचं आदानप्रदान होणं गरजेचं आहे आणि हे आदानप्रदान होते किंवा नाही, किंवा आदानप्रदान कोणी कोणाला करायचं, कोणाची कच्च्या माल विभागानं मालाची खरेदी केली आहे किंवा नाही हे उत्पादन विभागाला कळवलं पाहिजे। मग नियोजनामध्ये कच्च्या माल विभागानं या महिन्यामध्ये किती मालाची खरेदी करायची, मग कच्च्या माल विभागानं मालाची खरेदी करायची असेल तर अर्थ विभागानं त्या खरेदी विभागाला पैशाचा पुरवठा केला आहे किंवा नाही, या सर्व बाबीचा साकल्यानं विचार नियोजनामध्ये केला जात असतो। त्यामुळं व्यवसाय संघटनेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवसायामध्ये जरी वेगवेगळे विभाग पाडले असले तरी प्रत्येक विभागाच्या कार्यक्षमतेवरच व्यवसायाचं यश अवलंबून असतं आणि म्हणून प्रत्येक विभागामध्ये समन्वय साधण्याचं कार्य नियोजन करत असतं। जर नियोजनच नसेल तर प्रत्येक विभागामध्ये समन्वय साधला जाणार नाही आणि पर्यायाने व्यवसायाची कार्ये कार्यक्षमतेनं पूर्ण होणार नाहीत। व्यवसायाची कार्ये कार्यक्षमतेनं पूर्ण झाली नाहीत तर निश्चितच व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होण्यावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते। पुढचा मुद्दा आहे, व्यवस्थापनाची इतर कार्ये सुलभ होतात। व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये 5 कार्यांचा समावेश होतो, आपण भाग पाहिलेला आहे। नियोजन आहे, संघटन आहे, कर्मचारी व्यवस्थापन आहे, निर्देशन आहे आणि नियंत्रण आहे। व्यवस्थापनामध्ये आपण एकंदरीत 5 कार्य, प्रामुख्याने 5 कार्यांचा विचार केला। नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन म्हणजे डायरेक्शन आणि नियंत्रण। या 5ही कार्य नियोजनामुळं, इतर राहिलेली 4 कार्ये नियोजनामुळं सुलभ झालेली आपल्याला दिसून येतात। ते कसं, तर नियोजनामध्येच आपण ठरवतो आपलं उद्दिष्ट काय आहे आणि या उद्दिष्ट पूर्ततेसाठी कोणकोणती साधनसामुग्री लागणार आहे, मनुष्यबळ किती प्रमाणात लागणार आहे, भौतिक साधनसामुग्री किती लागणार आहे, कोणती कामं कोणाला वाटून द्यायची आहेत, ती कार्य करत असताना कोणी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करायचं आहे, या सर्व बाबी आपण नियोजनामध्ये निश्चित करत असतो। म्हणजेच संघटन करतो, कर्मचारी, मनुष्यबळ व साधनसामुग्रीचं एकत्रीकरण म्हणजे संघटन करतो, त्यानंतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतो, कर्मचारी व्यवस्थापन करतो। हे सर्व केव्हा शक्य आहे, नियोजन असेल तरच शक्य आहे। नियोजनामध्ये आपण ठरवतो एवढी साधनसामुग्री लागणार आहे, एवढं मनुष्यबळ लागणार आहे, या मनुष्यबळाला ही कामं ही साधनसामुग्री वाटून दिली पाहिजे। प्रत्यक्षात कर्मचारी ज्यावेळी काम करत असेल त्यावेळी त्याला जर अडचणी आल्या तर त्यावेळी मार्गदर्शन म्हणजे डायरेक्शन करायचं आहे आणि आपण केलेलं मार्गदर्शन, ठरवलेलं उद्दिष्ट आणि प्रत्यक्षात होत असलेली कृती योग्य पद्धतीनं चाललेली आहे किंवा नाही हे पाहणे म्हणजे नियंत्रण। ही सर्व कार्ये नियोजनाशिवाय शक्य होत नाहीत। म्हणून व्यवस्थापनाची इतर कार्यांचं यश हे नियोजनावर अवलंबून आहे। व्यवस्थापनाच्या इतर कार्यांचं यश हे नियोजनावर अवलंबून आहे। म्हणून इतर कार्य सुलभ व्हायची असतील तर नियोजन होणं गरजेचं आहे। म्हणून नियोजनाला महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं। आणि शेवटचा मुद्दा नियोजनाचं महत्त्व स्पष्ट करणारा तो म्हणजे नवीन कल्पनांना प्रोत्साहन देणे। नवीन कल्पना, नवीन विचार यांना चालना नियोजनामुळे मिळते। हे कसं शक्य आहे? नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे, प्राथमिक कार्य आहे। व्यवस्थापनाची सुरुवातच नियोजनानं होते। जर नियोजन नसेल तर व्यवस्थापन होणार नाही। म्हणून नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे असं म्हटलं होतं। आणि या कार्यामध्ये विविध निर्णय घ्यावे लागत असतात आणि या
निर्णय व्यवसायातील ज्या काही समस्या निर्माण होणार आहेत त्या समस्यावर मात करण्यासाठी हे निर्णय घेतले जात असतात. पण असे निर्णय घेत असताना विविध पर्याय उपलब्ध असतात आणि या विविध पर्यायांचा चिकित्सकपणे अभ्यास करावा लागतो किंवा विचार करावा लागतो. आणि असा चिकित्सक पद्धतीनं विचार करत असताना सर्व वेगवेगळ्या कल्पनांचा आधार घेतला जातो. परंपरागत चालत आलेली पद्धती अवलंबली जात नाही. नवनवीन कल्पना मांडल्या जातात. त्या प्रत्यक्षात येत असताना त्यांचा सकारात्मक परिणाम काय होईल, नकारात्मक परिणाम काय होईल, या सर्व बाबींचा साकल्यानं परिपूर्ण विचार केला जातो. आणि हे विचार करण्याची प्रक्रिया म्हणजेच नियोजन होय. म्हणून नियोजनामध्ये नवनवीन कल्पनांना प्रोत्साहनसुद्धा मिळतं. अशा पद्धतीनं व्यवसायाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजन हे अतिशय महत्त्वाचं कार्य असलेलं दिसून येतं. आपणाला 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये व्यवस्थापनाची कार्य अभ्यासत असताना प्रत्येक कार्याचा अर्थ, व्याख्या व महत्त्व असं पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे. पण बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रत्येक कार्याचा अर्थ, व्याख्या आणि फायदे किंवा गुण स्पष्ट करा असा प्रश्न जर पडला तर निश्चितच आपणाला एखाद्या घटकाचं महत्त्व केव्हा कळतं, ज्यावेळी त्या घटकापासून आपणाला कोणता ना कोणता तरी लाभ होत असेल, फायदा होत असेल, तरच आपणाला त्या गोष्टीचं किंवा त्या घटकाचं महत्त्व कळतं. म्हणून जर प्रश्नपत्रिकेमध्ये नियोजनाचे फायदे स्पष्ट करा असा प्रश्न आला तरीसुद्धा नियोजनाच्या महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, जे महत्त्व स्पष्ट करणारे मुद्दे आहेत, तेच मुद्दे म्हणजे नियोजनाचे लाभ असं म्हणून आपण उत्तर लिहू शकतो. ह्या महत्त्व स्पष्ट करण्यासाठी जे मुद्दे सांगितलेले आहेत हे सर्व मुद्दे म्हणजेच नियोजनाचे लाभ किंवा नियोजनाचे फायदेसुद्धा होऊ शकतात. म्हणून उत्तर 1 प्रश्न 2, 2 प्रश्नांचं उत्तर एकच. नियोजनाचा अर्थ व महत्त्व स्पष्ट करा याची पण आत्ता आपण चर्चा केली. आणि नियोजनाचा अर्थ, व्याख्या व नियोजनाचे फायदे किंवा गुण या प्रश्नाचं सुद्धा चर्चा आपण केलेली आहे. अशा पद्धतीनं विशिष्ट मर्यादित वेळेमध्ये आपण याचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. उद्या आपण व्यवस्थापनाचं दुसरं कार्य ते म्हणजे संघटन याचा अर्थ व महत्त्व पाहू.